जय भीम जय संविधान भीमशाही न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आलेलो आहे कल्याण पूर्वमध्ये रिंकूताई उबाळे यांच्याकडे आलेलो आहे त्यांना भेट देण्यासाठी। ताई बिझनेसमध्ये उतरले आहे तर त्या माध्यमातून आपण त्या ताईंकडनं आपण ते बिझनेसमध्ये उतरले त्यांच्याकडनं काय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। उद्देश एवढाच आहे की शिक्षण केल्यानंतर डिग्री घेतल्यानंतर 7 ते 8 वर्ष जॉब केल्यानंतर कळतं की म्हणजे एवढं शिक्षण घेऊन आपण स्वतःचं म्हणजे आपल्याला हे समजतं की नोकरीसाठी बोला त्याच्यासाठी बोला सगळ्यासाठी आपल्याला फिरावंच लागतं। ठीक आहे, त्या म्हणजे जेवढी आपण मेहनत इतरांच्या कंपनीमध्ये करतो ना तेच आपण जर स्वतःचं स्टार्टअप छोटं का असेल ना स्टार्टअप केलं आणि तिथे जर आपण तेवढेच परिश्रम केले तर तिथल्यापेक्षा जास्त नफा पण आणि जास्त सक्सेस आपल्याला आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये भेटू शकतो। तर त्या उद्देशाने मलाच वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण आता बाहेर नोकरी वगैरे जे आहे या सगळ्यांसाठी प्रॉब्लेम आहे तर मराठी माणसांनी मोस्टली महत्त्वाचं म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे। कारण आपण जॉब वर्षानुवर्ष करतोय पण त्याच्यामध्ये कसं आहे आता इतक्या वर्षापासून आपले जे आई वडील बोला बाकीचे लोक बोला हे कसं नोकरी करतात त्याच्यानंतर आपली जी येणारी पिढी आहे ना यांना पण आपण म्हणजे वारसा म्हणून काहीच देत नाहीये। आता सपोज मी असेल ठीक आहे, आता मी जॉब करते, मी जर एका सर्टन एजच्या नंतर त्या जॉबमधून रिटायर होईल ठीक आहे, त्याच्यानंतर माझे मुलं वगैरे असेल पुढची पिढी असेल त्यांना पण शून्यातून सुरुवात करावी लागेल। हेच जर काम आपण एखाद्या बिझनेसमध्ये केलं ना ठीक आहे, आता आज मी स्टार्ट केलंय एखादं छोटंसं स्टार्ट 10 वर्षानंतर जर आपण हा बिझनेस जसं पण ग्रो करतो त्याच्यानंतर जेव्हा आपली पुढची पिढी असेल त्यांना ते शून्यापासून स्टार्ट करायची गरज नाहीये। ऑलरेडी आपण एक स्टार्टअप एखादा बिझनेस बोला असं वारसा म्हणून त्यांना देऊ शकतो आणि तिथून पुढे कसं ग्रो करायचं हे पण आपण त्यांना गाईड करू शकतो। त्यांच्याकडे ऑलरेडी एक अनुभव असेल एक बॅकअप असेल ठीक आहे। मग नोकरीसाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी शून्यातून सुरुवात करणं किंवा भटकायची गरज नाहीये डिग्री वगैरे घेतलं। काय आपलं शिक्षण काय? मी BMS झालेले। अच्छा, तुम्ही याच्या अगोदर नोकरी करत होते का? हो, याच्या अगोदर मी इन्शुरन्स मध्ये होते। तर इन्शुरन्स मध्ये मी सेल्स स्किल शिकले। तर मला असं वाटलं की जे मी इतरांसाठी करते समजा 4 ते 5 वर्ष मी इतरांसाठी इन्शुरन्स सेल केले तर ते जर मी स्वतःसाठी स्वतःचं काही सेल केलं सेल्स स्किल एकदा समजलं की मला वाटतं ज्याला विकता आलं त्याला सगळं करता येतं ठीक आहे। तर एकदा मी तिथे सेल्सचा अनुभव कसा आहे ते घेतला आणि मी माझ्या स्वतःच्या कामामध्ये त्याचा उपयोग करू शकतो। अचानक तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं की आपण बिझनेस करावा म्हणून? बिझनेसच्या प्लॅनिंग मध्ये अगोदरपासून होतेच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉबमुळे मी वैतागले होते की 8 वर्ष जॉब करून त्याच्यामधून जर बघितलं तर बेनिफिट आपल्याला काहीच नाहीये। जे काही सॅलरी येते ती 10 दिवस 15 दिवस चालते आणि महिन्याच्या शेवटपर्यंत परत पुढच्या सॅलरीसाठी आपण वेट करतो ठीक आहे। बिझनेसमध्ये हे आहे की अप्स अँड डाऊन्स असतातच ठीक आहे। कधी आपल्याला कमी नफा पण होईल कधी जास्त नफा पण होईल आणि जे काही असेल ह्याचे मालक आपण स्वतः असो ही जी आहे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे। म्हणजे डिग्री घेऊन सुद्धा म्हणजे नोकरी भेटत नाही मग त्या माध्यमातून तुम्ही हा पाऊल उचलला का? हो, मला असं वाटलं की स्वतःचं आपण काहीतरी स्टार्ट करावं तर त्याच्यामध्ये जे काही असेल नफा असेल किंवा तोटा असेल जे काही असेल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण आपण स्वतः घेतली पाहिजे। धन्यवाद ताई। आपण पाहत आहात की ताईंचा बिझनेसमध्ये उतरल्या माध्यमातून तर खरं खूपच अशा मला तर वाटतं की खूपच अशा बरेचसे बौद्ध समाजाची व्यक्ती आहे तर त्यात अशाच बरेच जणांनी बिझनेसमध्ये उतरावं बिझनेस करावं। आपण पाहतात भीमशाही न्यूज चॅनल, कॅमेरामॅन अनिल शिंदे। जय भीम जय संविधान। आपण भीमशाही न्यूजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्य शिवाय परिवर्तन।